मित्रांनो, कहाणीचे दुसरे भागात आपल्या स्वागत आहे. त्याच्या छातीजवळ हेच सांगत होते. तो मला म्हणाला, "तू काळजी करू नको. हे लोक आत येऊ शकत नाहीत. दरवाजा लॉक आहे." त्यानं मला स्वतःपासून दूर करायचं ठरवलं, पण मी भीतीनं त्याच्या छातीजवळच राहिले. तो मला सोबत घेऊन बेडपर्यंत आला. मग मला बेडवर बसवलं. स्वतःही माझ्या शेजारी बसला. म्हणाला, "घाबरू नको. मी आहे ना." दरवाजावर पुन्हा ठोठाव झाली. यावेळी खूप मोठ्या आवाजात एक माणूस म्हणाला, "दरवाजा उघड, नाहीतर आम्ही दरवाजा तोडू." हे ऐकून मी त्याचा हात माझ्या दोन्ही हातांनी पकडला. कदाचित आमचं नशीबच खराब होतं की आमच्यापैकी कोणाच्याही जवळ फोन नव्हता. मी घाईत माझा फोन माझ्या खोलीतच विसरले आणि राहुलनं त्याचा फोन हॉलमध्ये चार्जिंगला लावला होता. कारण राहुलच्या खोलीत बोर्ड होतं, पण फोन ठेवायची जागा नव्हती. त्यामुळे झोपण्याआधी राहुल आपला फोन हॉलमध्ये चार्जिंगला लावायचा. मी म्हणाले, "तू बाहेर जाणार नाहीस?" तो म्हणाला, "हे माझं काहीच बिघडवू शकत नाहीत. माझा हात सोड." असं म्हणून त्यानं आपला हात माझ्या हातातून सोडवला. त्यानंतर त्यानं एका ड्रॉवरमधून पिस्तूल काढलं. हे पाहून माझं काळीजच थांबलं. मला भीती वाटायला लागली की कुठे हे आपसात भिडणार नाहीत, कुठे ते त्याला गोळी मारणार नाहीत. मी लगेच उठून राहुलजवळ गेले. मी म्हणाले, "हे तू काय करतोयस?" तो म्हणाला, "मी काही भित्रा नाही. त्यांचा मुका तोडायला मला चांगलंच जमतं. तू फक्त खोलीबाहेर पडू नको." मी रडायला लागले आणि त्याला म्हणाले, "देवाच्या दयेनं तू कुठे जाऊ नको. असं नको होऊ की ते तुला मारून टाकतील." तो म्हणाला, "तू काळजी करू नको. जर आप इथे खोलीत बसलो, तरीही ते लोक खोलीचा दरवाजा उघडून आत येतील. त्यामुळे आपल्यालाही मतीनं सामोरं जावं लागेल. मला लढायलाही येतं आणि गोळी चालवायलाही." असं म्हणून तो खोलीबाहेर गेला. मी खोलीचा दरवाजा बंद केला. मग मला बाहेर वादविवादाचा आणि ओरडण्याचा आवाज यायला लागला. माझं काळीज भीतीनं थरथरत होतं. असं वाटत होतं की ते आपसात भांडत आहेत आणि माझं हृदय आतून जणू बेलगाम घोड्यासारखं धडधडत होतं. माझे ओठ पांढरे पडले होते. माझा रंग फिका पडला होता. मी दोन्ही मुठी घट्ट करून बेडवर बसले होते आणि खूप थरथरत होते की जर राहुलला काही झालं तर ते माझ्यासोबत काय करतील. भीतीनं माझी अवस्था खराब होत होती. मला वाटत होतं की माझा श्वास गुदमरतोय आणि तेव्हाच मला गोळी चालल्याचा आवाज आला. मला माहीत नाही कधी आणि कसं, पण मी भान हरपून गेले. कदाचित भीतीनं मी बेशुद्ध पडले होते. माझी झोप चिमण्यांच्या चिवचिवाटानं उघडली. मी एकदम उठून बसले तर पाहिलं की मी राहुलच्या बेडवर झोपले आहे. माझे केसही विखुरले होते, पण मी त्याच्या खोलीत एकटीच होते. एकदम मला कळलंच नाही की मी त्याच्या खोलीत कशी आले. पण मग रात्रीचा तो प्रसंग मला आठवायला लागला आणि तो आठवताच माझे होश उडाले. मला तर हेही माहीत नव्हतं की बाहेर काय झालं. मी लगेच त्याच्या खोलीबाहेर आले तर राहुल सोफ्यावर बसून सिगरेट ओढत होता. त्याच्या हाताला पट्टी बांधली होती आणि डोक्यावरही जखमेचा वण होता. हे पाहून मी त्याच्याजवळ गेले. मी म्हणाले, "तू इथे आणि ते लोक?" राहुल म्हणाला, "त्यांना पोलिसांनी पकडलं आहे. ते पोलिसांच्या ताब्यात आहेत." असं म्हणून तो माझ्याकडे नजर चोरू लागला. मी म्हणाले, "तुझ्या हाताला काय झालं?" तो म्हणाला, "भांडणात त्यांनी माझ्यावर गोळी झाडली, पण ती माझ्या हाताला चाटून गेली. म्हणून मी हॉस्पिटलमधून पट्टी करून आलो. तू कदाचित बेशुद्ध झाली होतीस म्हणून तुला कशाचीच खबर नव्हती. पण आता तू अजिबात काळजी करू नको. सगळं ठीक आहे." तो माझ्याकडे नजर चोरून बोलत होता. मीही देवाचे आभार मानले की चला, राहुलला काही झालं नाही आणि ते लोक पोलिसांच्या ताब्यात गेले. पण त्या दिवसानंतर मी खूपच घाबरले. माहीत नाही का, पण राहुलही गप्प गप्प राहायला लागला. आता तो आधीप्रमाणे शरारती बोलून हसणं, माझ्याशी विनोद करणं पूर्णपणे बंद करून टाकलं. राहुलला मी जसा समजत होते तो तसा नव्हता आणि आता तर खूपच गंभीर झाला होता.
माझ्याशी जास्त बोलतही नव्हता. माहीत नाही का, पण तो खूप जास्त सिगरेट ओढायला लागला. मी त्याच्यासमोर जेवण ठेवलं तर तो कसल्यातरी खोल विचारात गढून गेला असायचा. मी 2-3 वेळा सांगितल्यावर जेवायचा. या गोष्टीला 1 महिना उलटला की माझी तब्येत खराब व्हायला लागली आणि एके दिवशी मला इतका जोरदार चक्कर आला की मी लटकलेच होते की राहुलनं मला आपल्या हातात सावरलं. जर राहुलनं मला आधार दिला नसता तर माझं डोकं टेबलाला लागलं असतं आणि मी खूप जखमी झाले असते. राहुलनं मला आधार देऊन सोफ्यावर बसवलं. म्हणाला, "तू आपलं अजिबात काळजी घेत नाहीस. स्वतःची काळजी घे. पहा कशी फिकी पडली आहेस. कदाचित अशक्तपणामुळे तुला चक्कर आला असेल." राहुलच मला डॉक्टरकडे घेऊन गेला, पण मी डॉक्टरच्या खोलीत एकटीच गेले. त्यानं काही टेस्ट लिहून दिल्या. त्याचा रिपोर्टही लगेच आला. पण तो रिपोर्ट आला आणि त्यानं माझे होश उडवले. ती डॉक्टर म्हणाली, "तू गरोदर आहेस." हे ऐकून मी चक्कर खाऊन पडले. माझा नवरा गेल्या 3-4 महिन्यांपासून माझ्यासोबत नव्हता आणि सर्वात मोठी गोष्ट, माझ्या नव्यानं मला आजपर्यंत हातही लावला नव्हता. मग याचा अर्थ राहुलनंच माझ्यासोबत, पण कधी आणि कसं, मला तर अजिबात आठवत नव्हतं. माझं डोकं पूर्णपणे रिकामं झालं होतं. मी विचार करून करून हैराण झाले की त्यानं माझ्यासोबत असं कधी केलं, कारण मी कोणतंही नशेचं औषध घेतलं नव्हतं, ना मला काही नशील पदार्थ खायला दिलं होतं. मग मी गरोदर. मला आठवायला लागलं की ज्या दिवशी आमच्या घरी चोर आले, त्या दिवशी मी भीतीनं बेशुद्ध झाले होते आणि त्यानंतर राहुलचा स्वभावही पूर्णपणे बदलला होता. तो हरवल्यासारखा राहायला लागला आणि पूर्णपणे गप्प झाला होता. कुठे त्या रात्रीच राहुलनं माझ्यासोबत, या विचारानं माझे होश गमावले. त्यानं माझ्या बेशुद्धीचा गैरफायदा घेतला, तेही अशा वेळी जेव्हा मला त्याच्या आधाराची गरज होती. मी माझे ओघळणारे अश्रू पुसले आणि डॉक्टरच्या खोलीबाहेर आले. तो समोरच बसला होता. मला पाहून माझ्याजवळ आला. म्हणाला, "काय झालं?" डॉक्टर काय म्हणाली. मी त्याला काय उत्तर देऊ? मी त्याला काहीच बोलले नाही. मी ठरवलं होतं की घरी जाऊन त्याला विचारेन की त्यानं माझ्यासोबत असं का केलं. मी त्याच्या भावाची बायको होते. त्याला लाज वाटायला हवी होती. असं सगळं करताना पण घरी गेल्यावर माझे होश उडाले. समोरच सुधीर उभा हसत होता. म्हणाला, "माझं सरप्राईज कसं वाटलं?" मी पाहून थक्क झाले. माझं काळीज धडाम झालं. पण मी पाहिलं की सुधीरला पाहून राहुल खूपच अस्वस्थ झाला होता. मी सुधीरजवळ गेले. त्यावेळी मी आतून इतकी दुखावलेली आणि तुटलेली होते की मला काही समजत नव्हतं की काय करावं. मी सुधीरला बिलगून रडायला लागले की त्यांना कसं सांगू की त्यांच्या भावानं मला उद्ध्वस्त केलं आहे. मी कठीण वेळी त्याच्याकडे गेले होते, कारण मला वाटलं होतं की तो मला आधार देईल. पण मला माहीत नव्हतं की तो मला बर्बाद करून टाकेल. सुधीर माझं डोकं थोपटायला लागले आणि म्हणाले, "मी आलोय ना, तुला आनंदी व्हायला हवं. तू रडतेस का?" पण पुढच्या क्षणी जे घडलं, तसं वाटलं की जमीनाकाश माझ्या डोळ्यांखाली एक झालं. कारण थोड्या वेळात राहुलही सुधीरजवळ आला. पण त्यानंतर त्यानं जी कृती केली, मी चकित झाले. त्यानं माझा हात पकडला आणि एका झटक्यात मला सुधीरपासून दूर केलं. हे पाहून सुधीरही आश्चर्यचकित झाले. मला सुधीरपासून मागे करून राहुल म्हणाला, "यापासून दूर राहा." राहुलच्या बोलण्याचा सूर खूपच कठोर होता. सुधीर रागाने म्हणाले, "ही काय उद्धटपणा आहे? तू काय बोलतोस? तू असं वागूच कसं शकतोस?" आणि त्यानंतर राहुलने जी गोष्ट सांगितली ती ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो म्हणाला, "तुला चांगलं माहीत आहे मी काय बोलतोय. ही माझी बायको आहे, तुझी नाही. आणि हे तू विसरू नकोस. त्यामुळे तू माझ्या बायकोला स्वतःपासून दूरच ठेव. त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्नही करू नकोस." राहुलच्या तोंडून हे शब्द ऐकून मी आश्चर्याने कधी राहुलकडे तर कधी सुधीरकडे पाहत होते.
राहुलच्या तोंडून हे ऐकून मला वाटलं की कदाचित सुधीर त्याचा गळा दाबेल, पण सुधीरनं काहीच बोललं नाही. उलट सुधीरच्या चेहऱ्यावर एक उदासीनता पसरली. राहुल म्हणाला, आठवतंय ना, जेव्हा फेरे झाले तेव्हा चेहऱ्यावर सेहरा घालून तुझ्या जागी मी फेरे घेतले होते. पंडितजींनी लग्नाचे जे मंत्र आणि विधी केले ते सगळं माझ्यासाठी आणि राणीसाठी केलं होतं. त्यावेळी राणीचा हात माझ्या हातात होता, तुझ्या हातात नव्हता. तू तर राणीशी लग्न करण्यास नकार दिला होतास. हो, हे वेगळं आहे की मी हे सगळं तुझ्या सांगण्यावरून केलं होतं, कारण तुला राणी आवडत नव्हती. तू परदेशात जायचं होतंस आणि तिथली मुलगी तुला आवडली होती आणि तिच्याशीच तू लग्न करणार होतास आणि त्याच्यासाठी तू भारत सोडून तिथे गेलास, असं नाही का? सांगितलं होतंस की आता तात्पुरतं राणीशी लग्न कर, कारण तू परत येणार नाहीस आणि काही वर्ष गेल्यावर तू राणीला घटस्फोट देशील. हा ड्रामा संपेल. मला हे सांग, तू परत का आलास? तुला तर एका परदेशी मुलीवर प्रेम झालं होतं आणि तिच्याशीच तू लग्न करणार होतास. मग तू एकटा परत का आलास? तू त्या मुलीशी लग्न केलं नाहीस. मी हे ऐकून माझं दुःख विसरले. मी काय ऐकत होते? सुधीर म्हणाला, त्या मुलीनं मला फसवलं म्हणून मी परत आलो. त्यामुळे तू आता राणीला घटस्फोट दे. मी तिच्याशी लग्न करेन. हे ऐकून मला वाटलं जणू मी काही खेळणं आहे. मी म्हणाले, मला सांगितल्याशिवाय तुम्ही दोघं भावांनी माझ्याशी कोणता खेळ खेळलात? एक जण जगासमोर माझ्याशी लग्न करतो, कारण त्याच्या आईनं लहानपणापासून मला त्याच्या नावाशी बांधलं होतं आणि मग मला हात न लावता वाट पाहायला सांगून दुसऱ्या देशात निघून जातो. मग दुसरा भाऊ येऊन माझ्यासोबत वेळ घालवतो, मला न सांगता माझ्याशी नातं जोडतो. मी तर तडफडत होते की दीराच्या हौसेची निशाणी माझ्या शरीरात घेऊन रुग्णालयातून परत आले, पण मला माहीत नव्हतं की माझ्याशी कोणता घृणास्पद खेळ खेळला गेला आहे. हे ऐकून राहुल आणि सुधीर दोघेही थक्क झाले. मी फुटफुटून रडायला लागले. मी माझ्या पर्समधून रिपोर्ट काढला आणि त्यांच्या तोंडावर फेकला. सुधीर म्हणाला, तू हे काय केलंस? तुला लाज वाटली नाही? राहुलचे शब्द तर आणखी तीक्ष्ण होते. तो म्हणाला, ही माझी बायको आहे, त्यामुळे मला माझ्या कोणत्याही कृतीची लाज वाटत नाही. वेगळी गोष्ट आहे की जेव्हा मी राणीशी फेरे घेतले तेव्हा माझ्या मनात राणीसाठी काहीच नव्हतं, पण आता मी राणीवर प्रेम करायला लागलो आहे आणि तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नाही. असं म्हणून त्यानं माझा हात पकडला आणि मला घराबाहेर नेलं. मी म्हणाले, माझा हात सोड. मला तुझ्यासोबतही राहायचं नाही. तू फसवून माझ्याशी लग्न केलंस आणि मग माझ्या बेशुद्धीचा गैरफायदा घेतलास. पण राहुलनं माझं काही ऐकलं नाही आणि मला गावी नेलं. राहुलनंच माझ्या सासूबाईंना आणि माझ्या आईवडिलांना सगळी हकीकत सांगितली. सगळी सत्यता कळल्यावर सगळे थक्क झाले. सगळ्यांनी सुधीर आणि राहुलला ब्रह्मवाईट सुनावलं. सुधीरशी तर माझ्या सासूबाईंनी बोलणंच बंद केलं. सुधीर गावी आलाच नाही. तो त्या फ्लॅटमध्येच राहून काहीतरी नोकरी करायला लागला. इकडे राहुल माझी खूप काळजी यायचा. माझ्या प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायचा, पण मी त्याच्याशी सरळ तोंडानं बोलतही नव्हते. तो माझ्या कोणत्याही बोलण्याचा राग मानायचा नाही. माझी काळजी घेत राहायचा. पण 6 महिन्यांनंतर मी एका मृत बाळाला जन्म दिला. बाळ वेळेआधीच जन्माला आलं, त्यामुळे ते जिवंत नव्हतं. मी शहरातून गावी आल्यापासून खूप त्रासात होते. नीट जेवतही नव्हते आणि खूप नैराश्यात होते. कदाचित याच कारणामुळे मी बाळाला वेळेआधी जन्म दिला असावा. माझी तब्येत बिघडताच राहुल मला शहरातल्या एका उत्तम रुग्णालयात घेऊन गेला. माझी अवस्थाही बरी नव्हती आणि जेव्हा माझी तब्येत थोडी सुधारली तेव्हा राहुलनं एक DNA रिपोर्ट माझ्यासमोर ठेवली, ज्यामुळे सिद्ध झालं की हे बाळ त्याचं नव्हतं. तो म्हणाला, ज्या रात्री ते डाकू आले त्यांनी माझ्या हातावर गोळी झाडली आणि माझ्या डोक्यावर पिस्तूल मारलं आणि मी बेशुद्ध झालो. मला माहीत नाही त्यानंतर काय झालं, पण जेव्हा मला शुद्ध आली
तेव्हा ते दोघे घरातून गेले होते. खोलीचा दरवाजा तुटला होता आणि जेव्हा मी खोलीत आलो तेव्हा तुझी अवस्था पाहून मला कळलं की त्यांनी तुझ्यासोबत गैरकृत्य केलं आहे. तू खूप वाईट अवस्थेत बेडवर पडली होतीस. मीच तुझे कपडे नीट केले. जेव्हा मी तुझा रिपोर्ट पाहिला तेव्हा मला वाटलं की मी तुला माझं करावं, कारण यात तुझा काहीच दोष नव्हता. जे काही झालं ते एक अपघात होतं. मी थिजलेल्या डोळ्यांनी कधी त्याच्याकडे तर कधी त्या रिपोर्टकडे पाहत होते. मला समजत नव्हतं की मी ओरडून रडावं की देवाचे आभार मानावे, ज्याने मला राहुलच्या रूपात इतका चांगला नवरा दिला. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहताना पाहून राहुल माझ्याजवळ आला. त्यानं आपल्या हातांनी माझे अश्रू पुसले आणि माझं डोकं आपल्या खांद्यावर टेकवलं. राहुलचा स्पर्श मिळताच मी आणखी तडफडून रडायला लागले. मी म्हणाले, राहुल, मला माफ कर. मी तुला खूप नीच माणूस समजत होते, पण तुझ्यासारखी महानता मी आजपर्यंत कोणात पाहिली नाही. माझ्यामुळे तुला आजपर्यंत खूप दुःख झालं. मला माफ कर. राहुल हळूहळू माझी पाठ थोपटत होता. म्हणाला, माफी मागण्याची काही गरज नाही. मी तुझ्याबद्दल कधीच वाईट विचार केला नाही. मला माहीत होतं की तुझं माझ्याशी जे वागणं आहे ते स्वाभाविक आहे. कोणतीही मुलगी हे सहन करू शकली नसती, जे तुझ्यासोबत झालं. मी शांतपणे डोळे मिटले. माझ्या मनात राहुलसाठी अपार प्रेम उमडलं. घरी आल्यानंतर राहुलनं माझी खूप काळजी घेतली. हळूहळू माझी तब्येत सुधारली आणि त्यानंतर मी आनंदाने राहुलला माझा नवरा म्हणून स्वीकारलं. आम्ही दोघं एकमेकांवर इतकं प्रेम करतो की लोक आमच्या प्रेमाची उदाहरणं देतात. राहुलच्या सोबतीनं मी खूप खुश आहे आणि आनंदाने आयुष्य जगत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही कथा ऐका, यातून खूप मोठा धडा मिळेल.